प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 तिरंगी लढत। या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून अपक्ष उमेदवार शरद गावित, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत। या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या समोर महायुती आणि अपक्ष उमेदवाराचे आव्हान असणार आहे। शीर्षक नाईक काँग्रेस, भरत गावित राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद गावित अपक्ष। 2019च्या निवडणुकीत काय झाले? 2019च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसचे शिरीष कुमार निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजपचे भरत माणिकराव आणि अपक्ष शरद गावित निवडणुकीच्या रिंगणात होते। गेल्या निवडणुकीत या तिघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती। अपक्ष उमेदवाराने येथून काँग्रेस पक्षाला कडवी झुंज दिली होती, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता। निवडणूक निकालाबद्दल बोलायचं झालं तर शिरीष कुमार नाईक यांना एकूण 74,652 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शरद गावित यांना 63,317 मते मिळाली। भाजपचे भरत माणिकराव तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना एकूण 58,579 मते मिळाली। काँग्रेसचे शिरीष कुमार यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा 11,335 मतांनी पराभव केला। नवापूर चौथा मतदारसंघ। लवकरच निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, ज्यामध्ये कोणाच्या नशिबी सत्ता लिहिली आहे हे जनतेला लवकरच कळेल। अनेक राजकारणी रस्त्यावर उतरून आपल्या पक्षाचे दावे जनतेसमोर मांडत आहेत। महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी नवापूर विधानसभेचा चौथा मतदारसंघ असून तो महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीनशी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।